या बातमीचे प्रायोजक आहेत सुप्रसिद्ध हॉटेल बडे पीर, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट आणि दुसरी शाखा जिंदाशहा मदार चौक, सोलापूर। शहरातून अनेक वर्षांपासून लुप्त झालेली आदिला नदी ही प्रत्यक्षात नदीच असून तिला नाला समजण्याची गंभीर चूक प्रशासनाने करू नये असा जोरदार इशारा पर्यावरण प्रेमींनी दिला आहे। महापौर विनायक कोंड्याल यांनी आदिला नदी नसून नाला असल्याचे विधान करत लेआउट व बांधकाम परवान्यांबाबत भूमिका मांडली होती। मात्र या वक्तव्यावर पर्यावरण अभ्यासक आणि नागरिक संघटनांनी तीव्र आक्षेप नोंदवत संताप व्यक्त केला आहे। पर्यावरण प्रेमींच्या मते शहरातील वाढते शहरीकरण, अतिक्रमणे आणि बेकायदा बांधकामांमुळे आदिला नदीचे मूळ स्वरूप पूर्णपणे बदलले आहे। नदीचे पात्र अरुंद झाले असून अनेक ठिकाणी बांधकाम परवान्यांमुळे नैसर्गिक जलप्रवाह अडथळ्यात आला आहे। नदीला नाला समजून परवानग्या देण्याची प्रक्रिया सुरू ठेवल्यास भविष्यात मोठ्या नैसर्गिक आपत्तीला सामोरे जावे लागू शकते, असा इशाराही त्यांनी दिला। सप्टेंबर महिन्यात निर्माण झालेल्या पावसाळी परिस्थितीचा संदर्भ देत पर्यावरण अभ्यासकांनी सांगितले की यंदा तसेच पुढील सलग 2 वर्षांत पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे। त्यामुळे आदिला नदीत मोठ्या प्रमाणात पाणी येण्याची शक्यता असून नदीपात्र अडथळ्यांनी भरलेले राहिल्यास महापुराचा धोका निर्माण होऊ शकतो। विशेषतः नदी परिसरातील अतिक्रमणे, अनियोजित वसाहती आणि सिमेंट काँक्रिटीकरणामुळे पाण्याचा नैसर्गिक निचरा होत नसल्याने परिस्थिती अधिक भीषण होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे। पर्यावरण प्रेमींनी प्रशासनाकडे नदीचे मूळ अस्तित्व मान्य करून तातडीने सर्वेक्षण करण्याची मागणी केली आहे। तसेच नदीपात्रातील अतिक्रमणे हटवून जलप्रवाह मोकळा करण्यासाठी ठोस कृती आराखडा तयार करावा, अशी मागणीही करण्यात आली आहे। अन्यथा भविष्यात संभाव्य महापुराला प्रशासनाला जबाबदार धरले जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे। ताज्या घडामोडीसाठी पाहत रहा लोकराज्य न्यूज मराठी।